नमस्कार. आजच्या या सादरीकरणात आपण थेट जुन्या कोल्हापूरच्या रस्त्यांवरून एक फेरफटका मारणार आहोत. लेखक प्रभाकर तांबट यांच्या नॉस्टॅल्जिक लेखनातून जुन्या कोल्हापूरची ऐतिहासिक आणि भौगोलिक रचना कशी होती याचा आपण एक भन्नाट आढावा घेणार आहोत. तर मग अजिबात वेळ न दवळता थेट सुरुवात करूया. आता लेखकाने सुरुवातीलाच एकदम भारी प्रश्न विचारलाय. आजच्या काळात जुन्या कोल्हापूरचा मूळ भूगोल खऱ्या अर्थाने किती जणांना माहितीये? बघा, कोल्हापूर हे शहर फक्त नकाशावरच्या अक्षांश आणि रेखांशांनी मोजता येत नाही. हे शहर बनलंय ते इथले भव्य वाडे, एकमेकांत गुंपलेले अरुंद बोळ आणि कायम गजबजलेल्या व्यावसायिक ओळींनी. आज आपण याच हरवलेल्या भूगोलाचा, या जुन्या आठवणींचा शोध घेणार आहोत. आपल्या या आजच्या सफरीचे 5 मुख्य टप्पे असणार आहेत. सगळ्यात आधी शहरांची रचना समजून घेऊ, मग भव्य वाडे, त्यानंतर सांस्कृतिक बोळ, व्यावसायिक गल्ली आणि शेवटी व्यापारी ओळ. तर आपला पहिला टप्पा आहे शहराची मूळ रचना. आता हे जुनं कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 4 मुख्य शब्द पक्के डोक्यात ठेवावे लागतील. पहिला म्हणजे वाडा, जी एक भव्य निवासी वास्तू असायची. दुसरा म्हणजे बोळ, एकदम अरुंद रस्ता. तिसरा गल्ली, म्हणजे विशिष्ट लोकांची वस्ती असलेला रस्ता. आणि चौथा शब्द म्हणजे ओळ, म्हणजेच व्यापाऱ्यांच्या दुकानांची सलग रांग. या प्रत्येक जागेचा आपलासा एक वेगळा सामाजिक आणि आर्थिक उद्देश होता. हे 4 शब्द म्हणजे जुन्या कोल्हापूरच्या किल्ल्याच आहेत. वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जो आहे शहरातील भव्य वाडे. हे वाडे म्हणजे शहरातले सगळ्यात मोठे आणि मुख्य लँडमार्क होते बरं का. गुरु महाराज वाड्याचं उदाहरण घ्या. तिथली माहिती तर खरोखर थक्क करणारी आहे. उत्सवाच्या दिवशी या वाड्यात फुलांच्या माळांनी सजवलेला चक्क 25 ते 30 फूट उंचीचा लाकडी रथ असायचा. विचार करा किती भव्य असेल ते. आणि सरनाईक वाड्यासारख्या ठिकाणी तर अनेक दिग्गज शास्त्रीय गायक आणि त्यांची कुटुंबे एकाच छताखाली एकत्र राहायची. तसंच नरखेवाडा हा तर सहकार क्षेत्राचा एक प्रमुख केंद्रबिंदूच होता. आता हे वाडे फक्त आकारानेच मोठे नव्हते, तर त्यांची स्वतःची अशी एक ठळक, नजरेत भरणारी ओळख होती. हे बघा, शुक्रवार पेठेत बुरुड गल्लीच्या कोपऱ्यावर दिमाखात उभा असलेला पिवळा वाडा. त्याचा तो भडक पिवळा रंगच त्याची मुख्य ओळख बनला होता. एखाद्याला पत्ता सांगायचा असेल तर पिवळा वाडा म्हणजे त्या संपूर्ण परिसराचा एक मुख्य लँडमार्कच होता. आता वाड्यांच्या या भव्य आणि प्रशस्त जगातून आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतोय, ते म्हणजे बोळ. या दोन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. एकीकडे राजघराणी आणि उच्चभ्रू कुटुंबांचे हे स्वतंत्र प्रशस्त वाडे, आणि दुसरीकडे एकमेकांना छेदणारे दाट वस्तीचे अरुंद बोळ. तिथे घरे, दवाखाने, छोटी मंदिरे अशी सगळी सांस्कृतिक सरमिसळ असायची. आणि इथूनच आपला तिसरा टप्पा सुरू होतो, सांस्कृतिक बोळ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एक साधा अरुंद रस्ता किती मोठा इतिहास घडवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे वांगी बोळ. हा बोळ म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते, विद्वान आणि विचारवंतांचे एक जबरदस्त आकर्षण केंद्र होतं. खुद्द बालगंधर्वांपासून ते रँगलर नाळीकरांपर्यंत आणि खुपेरकर शास्त्रींसारख्या विद्वानांचा या बोळाशी अगदी जवळचा संबंध होता. आणि हो, अनंतदाजी वांगे या सावकारांवरूनच या बोळाला वांगी बोळ हे नाव पडलं बरं का. खरंच आहे, एकाच बोळात इतकी मोठी माणसं, अवाक व्हायला होतं ना. याच बोळ्यांच्या दाट गर्दीत लेखकाने एका अतिशय शांत आणि रम्य वास्तूचं वर्णन केलंय, ती म्हणजे पंगू हवेली. प्रशस्त दगडी चौक आणि कुंड्यांमध्ये फुललेल्या वेलींनी सजलेली ही हवेली. तिच्या अगदी समोरच परांडेकर वाड्याचे जड, लाल रंगाचे दुहेरी दरवाजे होते. विचार करा, या 2 वास्तूंमधला तो विरोधाभास किती सुंदर दिसत असेल. फक्त वांगी बोळच नाही, तर शहरात इतरही अनेक बोळ होते ज्यांनी स्वतःचा वेगळा इतिहास रचला. राजघराण्याच्या पुरोहितांचा राजोपाध्ये बोळ, भिंतीत कोरलेल्या हिरव्या साडीतील देवीसाठी प्रसिद्ध असलेला खर्डेकर बोळ, आणि पोतनीस बोळ माहितीये, तो तर चक्क 3 काटकोन वळणे असलेला एक भन्नाट शॉर्टकट होता. शिवाय शहरातील प्रमुख डॉक्टरांच्या नावावरून ओळखले जाणारे बापट बोळ आणि गुणे बोळ देखील होतेच. आता वळूया आपल्या चौथ्या टप्प्याकडे, व्यावसायिक गल्ल्या. या गल्ल्या म्हणजे शहराच्या आर्थिक भूगोलाचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे एकाच व्यवसायाचे लोक एकाच गल्लीत राहायचे. त्यामुळे या संपूर्ण गल्ल्या म्हणजे जणू काही खुल्या कारखान्यासारख्याच बनल्या होत्या. कुंभार गल्लीत मूर्तिकार, गवळी गल्लीत दुधाचे गोठे, बुरुड गल्लीत बांबूचे कारागीर आणि सणगर गल्लीत हातमाग वणकर. अगदी सोप्पं आणि सुटसुटीत नियोजन. आणि या सणगर गल्लीची एक भारी आठवण लेखकाने सांगितली आहे. फुटबॉलचा सामना झाला आणि स्थानिक मुलांमध्ये राडा झाला की हे वाद चक्क विणकरांच्या हातमागाच्या लाकडी काठ्या काढून सोडवले जायचे. ऐकायला किती गमतीशीर वाटतं ना हे. पण त्या काळच्या मोकळ्या वातावरणाचं हे एक उत्तम आणि अगदी अस्सल कोल्हापुरी उदाहरण आहे. आणि इथला मोकळेपणा फक्त मारामारीतच नाही तर संवादातही होता. आता हेच बघा,
ही एक अस्सल रांगडी कोल्हापुरी शिवी आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशपांडे गल्लीत रामभाऊ देशपांडे यांच्याकडे जेव्हा पु ल देशपांडे किंवा भीमसेन जोशी यांच्यासारखी दिग्गज मंडळी यायची, तेव्हा रामभाऊ त्यांचं स्वागत थेट याच रांगड्या शिवीने करायचे. हा अपमान नव्हता, तर तो तिथल्या जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा एक खास भाग होता. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. या गल्ल्या म्हणजे फक्त दैनंदिन वस्तू बनवणारे कारखाने नव्हते, तर इथूनच कलेचे दिग्गज घडले. भारताच्या पहिल्या बोलपटाचे नायक मास्टर विठ्ठल आणि फाईट डिरेक्टर सरदार बाळासाहेब यादव हे याच गुरव गल्लीतले. प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव वडणगरकर दत्त गल्लीचे आणि रामदास कामत तसेच छोटा गंधर्व यांच्यासारख्या दिग्गजांनी इथल्या दत्त मंदिरात गायनसेवा दिली. म्हणजे बघा, कला आणि कौशल्य इथे अक्षरशः गल्लीबोळात भिनलं होतं. आता आपण आपल्या या सफरीच्या अगदी शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्यावर आलो आहोत, व्यापारी ओळ. या ओळी म्हणजे कोल्हापूरच्या व्यापाराचा मुख्य कणा. दागिन्यांसाठी सराफ ओळ किंवा गुजरी ओळ, साड्यांसाठी लुगडी ओळ आणि चपलांसाठी चांभार ओळ. ग्राहकांना काय हवंय त्यानुसार त्यांची पावलं नेमक्याच त्याच ओळीकडे वळायची. किती परफेक्ट नियोजन होतं ना हे व्यापाराचं. आणि यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ती चप्पल ओळ. पापाची तिकडी ते शिवाजी पुतळ्यापर्यंत पसरलेली ही रांग म्हणजे अस्सल कोल्हापुरी चप्पलांचं ऐतिहासिक जन्मस्थान. आज ज्या कोल्हापुरी चप्पलीने जगभरात एक वेगळीच हवा केली आहे, त्या चप्पलीचं हे मुख्य केंद्र आहे. आजही तिथे अशीच तुफान गर्दी असते. तर मंडळी, या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सफरीच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या रेट्यात यापैकी किती ऐतिहासिक वास्तूंनी आपली मूळ ओळख खऱ्या अर्थाने टिकवून ठेवली आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जुन्या कोल्हापूरची ही विलोभनीय ओळख आपल्याला आपल्या मुळांची नक्कीच आठवण करून देते. चला तर मग या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आजचा हा आढावा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट सादरीकरणासह.